शेतकरी मित्रांनो नमस्कार। गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपला हा जर व्हिडिओ आपण आमच्या पेजवर पाहत असाल तर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी डॉक्टर अंकुश जालिंदर चोरमुले, डायरेक्टर गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड। गन्ना मास्टर ही संस्था ऊसामध्ये गेली 4-5 वर्ष चांगल्या पद्धतीने काम करत आहे। बरेच शेतकरी आपल्याशी जोडलेले आहेत। या 4 वर्षाच्या काळामध्ये आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास शेतकरी 140 मेट्रिक टन प्रति एकर इथपर्यंत पोहोचला आहे। किती शेकडो शेतकरी 100 टनाच्या वर पोहोचलेत आणि यात बरेच समाधानी शेतकरी आहेत। आमच्याकडे 40 टन उत्पादन घेणारा शेतकरी येतो आणि त्याला जर 60 टन ऊसाचा उतारा मिळाला तरी देखील तो 100 टन उत्पादन मिळालेल्या शेतकऱ्या एवढाच समाधानी असतो। कारण ऊसाच्या उत्पादनामध्ये ग्रॅज्युअल इन्क्रीज होते। कधीच लगेच 40-50 टनाचा शेतकरी 100 टनावर जाणार नाही। 40-50 टनावरनं 60-70 टनावर, 80 टनावरचा शेतकरी 100 टनावर, 100 टनाचं उत्पादन घेणारा शेतकरी 120-130 टनावर, असं ऊसाचं उत्पादन वाढायला गन्ना मास्टर गेली 4-5 वर्ष काम करत आहे। बरेच शेतकरी तुम्ही बघताय आम्ही ज्या डेडिकेशननं काम करतोय त्या डेडिकेशननं शेतकरी बांधव देखील चांगला आपल्याला रिस्पॉन्स देताना दिसत आहेत। आपण हे आपलं व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रक्षेत्र दिसते, मागं थोडं ब्लर व्हिडिओमध्ये दिसत असेल। आज आपण गन्ना मास्टरच्या नर्सरीमध्ये उभा आहोत। गन्ना मास्टरची नर्सरी चालू करून आपण 2 वर्ष झाली। मागच्या वर्षी शेतकऱ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला। 25 लाखाचं टार्गेट डोळ्यासमोर धरून चालू केलेली नर्सरी मागच्या वर्षी जवळपास 1.25 कोटी रोपांचं टार्गेट पूर्ण करून बंद झाली आणि ह्या वर्षी ठरलेलं टार्गेट देखील आपलं पूर्ण झालं। जवळपास आपण 2.5 कोटी रोपांचं टार्गेट ह्या वर्षी पूर्ण केलं आहे आणि अजूनही नर्सरी चालूच आहे। 20-25 लाख रोपं आपल्या नर्सरीमध्ये अजूनही आहेत। तर हे का शक्य झालं आहे तर आपण देत असलेली बियाण्याची गुणवत्ता आणि आपली नर्सरी अशी आहे की शेतकऱ्याला बियाणे प्लॉट पाहून बुकिंग करता येतं। एक गोष्ट, कारण आपला जो बियाण्याचा सोर्स आहे तो ऊस प्रजनन संस्था कोयमतूर इथून तयार झालेली टिश्यू कल्चरची 2nd जनरेशनची रोपं आपण ह्याच्या बियाण्यासाठी वापरतो आणि हे बियाणं वापरून मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल श्रीकांत गवळी यांचा जवळपास 140 टनानं उतारा पडला। बारामतीचे संजय जगताप आहेत, त्यांचा 138 टनानं उतारा पडला। म्हणजे बियाणं जर चांगलं असेल तर 20 टन तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते। त्या दृष्टीनं आपण काम करतो, शेतकऱ्यांना शुद्ध बियाणं उपलब्ध करून द्यावं, ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट, 86-032 जातीसोबत दुसऱ्या कुठल्या जाती चालतील चांगल्या त्याही जातींचा संग्रह आपण गन्ना मास्टर नर्सरीच्या माध्यमातून केला आहे। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 13-007 या जातीची मोठ्या प्रमाणावर रोपं शेतकऱ्यांना उपलब्ध होतील। त्याचसोबत 15-012, 15-006 या दोन्ही जातींची रोपं शेतकरी मित्रांना उपलब्ध होतील। तर हा आजचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश काय? गन्ना मास्टर नर्सरीत बियाणं येतं कुठनं, रोपं कशी तयार केली जातात ह्याचं शॉर्ट थोडक्यात 1 मिनिटात तुम्हाला मी सांगतो। कोयमतूर संशोधन केंद्रातून आपण जी टिश्यू कल्चरची रोपं आणतो त्या टिश्यू कल्चरची रोपं आपण आपल्या क्षेत्रामध्ये लावतो। त्यापासून तयार झालेला ऊस जो आहे त्याची रोपं तयार करून आपण मुख्य प्रक्षेत्रावर त्याची लागवड करतो की जो ऊस परत आपल्याला नर्सरीमध्ये बियाण्यासाठी येतो आणि तो ऊस आपण शेतकरी मित्रांना देतो। म्हणजे 2nd जनरेशनचं बियाणं आपण शेतकरी मित्रांना देतो। गेल्या 2-3 वर्षामध्ये एक मिथ्या आपण खोडून काढले की टिश्यू कल्चरच्या पहिल्या स्टेजला जाडी येत नाही, ही पूर्ण मिथ्या आपण खोडून काढले। तुम्हाला लाईव्ह डेमो करून आपण दाखवलेत की टिश्यू कल्चरचं कुठल्याही स्टेजचं रोप वापरा, तुम्हाला जाडी ही चांगली येतेच। त्याच्यामध्ये काही गोष्टी कराव्या लागतात, संख्या नियोजन असेल, बाकीच्या काही खतांचं नियोजन असेल, हे जर केलं तर नक्कीच टिश्यू कल्चरच्या पहिल्या स्टेजला देखील तुम्हाला चांगली जाडी आलेली नक्की दिसते। तर आता आपल्या रोपवाटिकेमध्ये रोपांचं बुकिंग मित्रांनो चालू आहे गन्ना मास्टरचं। ह्याच्यामध्ये आता 15 जूनपर्यंत बुकिंग फुल आहे, 25 मेपासून, आणि 1 जुलै ते 15 जुलै हे बुकिंग जवळपास फुल झालेलं आहे। तर ही जागा सोडून तुम्हाला मध्ये आधी बुकिंग जर हवं असेल तर स्क्रीनवर आपला नंबर दिसतोय, त्या स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याच्यावर फोन करा, आपलं बुकिंग कन्फर्म करून घ्या। रोपांचं ह्या वर्षी मागच्या वर्षी जी परिस्थिती झाली तीच ह्या वर्षी परिस्थिती होणार आहे आणि ॲडव्हान्स बुकिंग असल्याशिवाय मित्रांनो आपण नर्सरीमध्ये रोपं तयार करतच नाही। आणि आपली कपॅसिटी, आपल्या नर्सरीची कपॅसिटी तुम्ही जर बघितली तर महिन्या काटाला आपण जवळपास 20-25 लाख रोपं तयार करू शकतो आणि तेवढीच कपॅसिटी आपली आहे। त्यापेक्षा जर जास्त रोपांचं बुकिंग झालं तर ते रोपांचं आपण रोपं देऊ शकत नाही शेतकऱ्यांना। म्हणून एकदा या,
नर्सरीवर व्हिजिट द्या. आपला ग्रुप असेल शेतकऱ्यांचा तर या नर्सरीवर व्हिजिट द्या. आपले बियाणे प्लॉट बघा, इथं रिसर्च फील्ड आहे आपली ती बघा आणि सगळं बघून मग तुम्ही रोपांचं बुकिंग करा. त्याचसोबत आपण ट्रेनिंग इथं आयोजित करतोय आपल्या नर्सरीवर. त्या ट्रेनिंग देखील तुम्ही नक्की घ्या. तर आडसाली लागवडीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीनं गन्ना मास्टर नर्सरीची आपली वाटचाल चालू आहे. आपल्यालाही बुकिंग करायचं असेल तसं मी सांगितलं स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्याच्यावर जरूर फोन करा आणि कॉन्टॅक्ट करून आपलं रोपांचं बुकिंग तुम्ही करून घ्या. धन्यवाद.